तोरणा जिंकला होता, पण स्वराज्य अजून उभं राहिलं नव्हतं. कारण गड जिंकणं वेगळं आणि राज्य चालवणं वेगळं. तोरणानंतर एक प्रश्न स्पष्ट झाला. हे स्वराज्य चालवायचं कुठून? लढाया जिंकता येतात, पण निर्णय घेण्यासाठी एक स्थिर केंद्र लागतं, जिथून आदेश निघतील, जिथे न्याय केला जाईल, जिथे स्वराज्याचं भविष्य ठरेल. म्हणून नजर वळली तोरण्या पलीकडे. सह्याद्रीच्या मध्यभागी एक गड उभा होता. नाव होतं मुरुंबदेव. हा गड नव्याने जिंकलेला नव्हता. तो आधीपासूनच अस्तित्वात होता, पण तो अजून स्वराज्याचा भाग नव्हता. मुरुंबदेवाचं स्थान महत्वाचं होतं. चारही बाजूंनी संरक्षण, दऱ्यांमधून नैसर्गिक अडथळे आणि सह्याद्रीचं हृदय. हा गड फक्त लढण्यासाठी नव्हता. हा गड राज्य चालवण्यासाठी योग्य होता. इथूनच एक मोठा निर्णय घेतला गेला. मुरुंबदेव आता फक्त गड राहणार नव्हता. तो बनणार होता राजगड. राजगड म्हणजे फक्त नाव बदल नव्हता, तो एक विचार होता. इथे दरबार बसू लागला. इथे निर्णय घ्यायला सुरुवात झाली. इथे स्वराज्याची दिशा ठरू लागली. राजगडावर फक्त भिंती उभ्या राहत नव्हत्या, इथे व्यवस्था उभी राहत होती. काम कोण करणार, न्याय कसा मिळणार आणि स्वराज्य कसं वाढणार? तोरणा स्वराज्याची सुरुवात होती, पण राजगड स्वराज्याचं स्थैर्य बनत होता. इथूनच स्वराज्य फक्त कल्पना राहिली नाही, ते एक चालणारं राज्य बनू लागलं. पण जसं जसं स्वराज्य बळकट होत गेलं, तसं तसं शत्रूंचं लक्ष या डोंगरांकडे वळू लागलं. राजगड शांत होता, पण ही शांतता जास्त काळ टिकणारी नव्हती. कारण हा फक्त एक गड नव्हता, हा स्वराज्य